सोन्याच्या भावात 12 तासात 700 रुपयांनी वाढ. आजचा सोन्याचा भाव जीएसटी सह 94,700 प्रतितोळा. बँकेत जाऊन मनसैनिकांनी फाडले इंग्रजी पोस्टर्स. उल्हासनगर मधील मनसैनिक मराठी मुद्द्यावरून आक्रमक. ग्राहकांची मराठीत बोला अन्यथा कानाखाली आवाज काढू. बँकांना मनसैनिकांचा अल्टिमेटम. अहिल्यानगरच्या खांडके गावातील रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. गावात 40 वर्षांपासून रस्ता नसल्याने रास्ता रोको आंदोलन. 15 दिवसात बांधकाम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. पंढरपूर सांगोला मंगळवेढ्यात भूकंप. सकाळी 11:22 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप. सोलापूरच्या सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू. नवी मुंबईत मनसेचा सिडको कार्यालयावर इंजेक्शन मोर्चा. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती कमी होण्यासाठी मोर्चा. पुणे जम्मू तवी झेलम एक्सप्रेस हाऊसफुल. उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे एक्सप्रेसला प्रचंड गर्दी. 2 एप्रिल ते 30 जून एक्सप्रेसच्या 522 अतिरिक्त फेऱ्या. शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाचा. पुणे जिल्ह्यात 10 ठिकाणी होणार नवे अग्निशामक केंद्र. सुरक्षिततेसाठी 10 ठिकाणी अग्निशामक केंद्र बांधण्याचा निर्णय. पुण्यात पुन्हा एकदा ठाण्याच्या रिक्षाची जोरदार चर्चा. ठाण्याचे रिक्षा सुसाटचे. झळकले फलक. कॉमन मॅन व्यंगचित्र असलेला फलक लक्षवेधी. मुंबईच्या गोरेगावमध्ये मराठी बोलण्यावरून वाहतूक पोलीस आले. खरं तर महिलेला सुनावलेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ठाण्यातील कर्नाटक बँकेत मनसेचं आंदोलन. मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. बँक अधिकाऱ्याला बाराखडीचं पुस्तक भेट देत केलं आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.